जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एज लेंथ दिलेली असताना रेडियस कशी कॅल्क्युलेट करायची किंवा वाईस वर्सा रेडियस दिलेली असेल तर एज लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. एक्सरसाइज मधले आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑफ सीईटी. क्वेश्चन थोडेच आपण सॉल्व्ह करणार आहोत, पण क्वेश्चन सॉल्व्ह करायची टेक्निक किंवा कॅल्क्युलेशन्स करताना लॉग टेबल कसा यूज करायचा आहे हे स्पेसिफिकली आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर पहिला क्वेश्चन पाहूयात काय दिलाय पहा. Lead has a FCC structure with edge length of unit cell 495 picometer. तर आपल्याला काढायची रेडियस ऑफ लीड ॲटम किती असेल. एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे हा. तर एफसीसी स्ट्रक्चर आहे. फॉर एफसीसी स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे की फेस डायगोनल यूज करतो ना आपण. तर फेस डायगोनल म्हणजे 4r इज इक्वल टू √2a हे आपल्याला मिळतं. सो रेडियस इज इक्वल टू काय येऊन जाईल, √2a अपॉन 4. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळेल, a/2 √2. तसं मी इथे सांगतोय तुम्हाला डिटेलमध्ये की कसा आलाय हा फॉर्म्युला, पण लास्ट व्हिडिओमध्येच आपण हे पाहिलं होतं. आपण एक चार्टच बनवला होता ज्याच्यामध्ये ए आणि आरचं रिलेशन मी तुम्हाला डायरेक्ट लिहून दिलेलं होतं. राईट. आता ए ची व्हॅल्यू आपल्याला इथे प्लेस करायची. ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे त्यांनी, एज लेंथ ऑफ युनिट सेल इज 495 पिकोमीटर डिवाइड बाय 2 इंटू √2 ची व्हॅल्यू असते 1.41. पुढे सॉल्व्ह करूया त्याला. रेडियस इक्वल्स टू 495 डिवाइड बाय 2 इंटू 1.41. हे तर सरळ सरळ 2.82 येणार आहेत. आता याला तुम्ही लॉग टेबलने सुद्धा सॉल्व्ह करू शकता किंवा डायरेक्ट डिवाइड करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. पहा कसं आहे, इकडे 0.82 आहे, 2.82 आहे. हा पॉईंट इकडे 2 वेळा शिफ्ट केला की वरती 100 ने मल्टिप्लाय होईल. सो 495 100 ने मल्टिप्लाय म्हणजे इथे 2 0 लिहून टाकतो मी, डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकलं 282. आता याला ना, याचं डिव्हिजन सोपं आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी लॉग टेबल वापरला पाहिजे असं नाहीये. याला पहिलं मी तुम्हाला डिवाइड करून दाखवतो. पहा 282 आहे. आता 282 इंटू 2 जा केला. आता पहा ना, 282 आहे ना, तिथे जर 250 जरी असतं ना, 250 तरी त्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 500 आला असतं. याचा अर्थ 2 ने मल्टिप्लाय करायची गरज नाही आपल्याला. 282 वन्स आरच घ्यावा लागेल, म्हणजे 1 ने मल्टिप्लाय करून करावं लागेल. सो 282 एके 282 घ्या, बरोबर ना. 2 ने का नाही मल्टिप्लाय केलं, बरोबर. आता इथेच तुम्ही पाहू शकता आपले हे जे दोन ऑप्शन आहेत ते एलिमिनेट होत आहेत. हे तर आन्सर येणार नाही, म्हणजे आपला आन्सर एकतर 185 किंवा 175 असू शकतं. हे इथेच फिक्स झालं. पुढे मायनस करूयात. 5तून 2 गेले, किती राहिले, 3. 9तून 8 गेला, 9 - 8 1 4 - 2 2 येत आहे आणि वरतून आलेला आहे 0. आता समजा 282. आता माझ्याकडे पहा ना, थोडंसं आपण डोकं वापरायचं इथे. 1 झाले, आता 8 असू शकतं किंवा 7 असू शकतं. मी दोन्हीपैकी एकाला ट्राय करतो. मिनिमम नंबर पासून सुरुवात करतो. 7 दुने 14, 7 8 56 आणि 1 57, 7 दुने 14 आणि 5 19 येत आहे. आता हे ऑब्वियस आहे की जर मी 282 ला 8 ने मल्टिप्लाय केला असता तर 2130 पेक्षा मोठाच नंबर येणार आहे ऑब्वियसली. म्हणजे हे करून बघायची गरज नसते, पण मी करून दाखवतो. 2 8 16, 8 8 64 आणि 1 65, 8 दुने 16, 16 आणि 6 22. पहा मोठा आलाय, म्हणजे इथे आपल्याला 17 येणार आहे. एवढं जरी तुम्ही कॅल्क्युलेशन केलं न घाबरता तुम्हाला आन्सर मिळून जातं की 175च येणार आहे. 1975 डिवाइड बाय, इथे किती राहिले, 10तून 4 गेले 6, 12तून 7 गेले 5, 10तून 9 गेले 1 आणि इथे 0. 1560 येते. आता पुढे आपल्याला करायची गरज नाहीये कॅल्क्युलेशन्स. एवढा स्मार्टनेस आपल्याला पेपरमध्ये किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आला पाहिजे. म्हणजे या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे तो ऑब्विसली 175 असणार आहे. ओके. आता फक्त आणि फक्त तुम्हाला समजावं लॉग टेबल कसा यूज करायचा, म्हणून या कॅल्क्युलेशनसाठी मी लॉग टेबल सुद्धा तुम्हाला यूज करून दाखवतो. ओके. सो युजिंग लॉग टेबल. आता पण तुम्हाला एवढं तर कळालं ना, या क्वेश्चन मध्ये जे कॅल्क्युलेशन्स होते त्याला लॉग टेबलची गरज नव्हती. बिंदास तुम्ही डायरेक्ट डिवाइड करा न घाबरता, कॅल्क्युलेशन्स तुम्हाला येऊन जातील. काय दिलेलं होतं कॅल्क्युलेशन्स मध्ये, 495 डिवाइड बाय 2.82 होतं. चला, तर रेडियस इक्वल्स टू काय येऊन जाईल, अँटी लॉग ऑफ 495 होतं मायनस लॉग ऑफ, जेव्हा आपण लॉग अप्लाय करतो
तेव्हा डिवाइड असेल तर आपण मायनस करतो, म्हणून लॉग ऑफ 495 मायनस लॉग ऑफ 2.82 येईल. आता काय करावं लागेल आपल्याला, लॉग बघायचा 495चा, बरोबर ना. म्हणजे आपण काय करणार, 49चा लॉग 5 मध्ये पाहायचा. पण त्याआधी इथे पहा, इथे डेसिमल पॉईंट आहे. आता डेसिमल पॉईंटच्या आधी किती नंबर आहे, 3 नंबर आहे. सो 3 - 1 करायचं, 3 - 1 करायचं आपल्याला. सो इथे आपल्याकडे किती येऊन जातील, 2 पॉईंट येऊन जाईल. 3 - 1 केलं तर 2 आलं ना, सो 2 पॉईंट लिहायचं. आता लॉग कशाचा बघायचा आपल्याला, 49चा 5 मध्ये बघायचा आहे. 49चा 5 मध्ये लॉग पाहूयात आपण. हा लॉग टेबल आहे. 49 पहा, इथे 49 आहे. हा 0 साठी, हा 1 साठी, हा 2 साठी, हा 3 साठी, हा 5 साठी. सो 49चा 5 मध्ये किती आहे, 6937. 6937 आहे. त्या 6937 ला आपण यूज करूयात. 49चा 5 मध्ये दिसतोय ना हा लॉग टेबल, पहा लॉगॅरिथम. इथे पहा, हे 0 पासून स्टार्ट होतं ते 9 पर्यंत असतं. सो 49चा 5 मध्ये 0 1 2 3 4 5, ओहो 6946 आहे. 6946 इथे लिहितो. मायनस लॉग ऑफ, डेसिमलच्या आधी एकच नंबर आहे. सो 1 - 1 0, म्हणून किती येऊन जाईल, 0 पॉईंट. लॉग बघायचा कोणाचा, 28चा 2 मध्ये बघावं लागेल. 28चा 2 मध्ये बघायचा लॉग. 28चा 2 मध्ये पहा, 28 0 1 2 4502 आहे. तिथे मी लिहितो 4502. तर यांना मायनस करूया. देअरफॉर आर इज इक्वल टू 6 मधून 2 गेले, किती राहिले, 4. 4 मधून 0 गेले, 4च राहिले. 9तून 5 गेले, 4 राहिले. 6तून 4 गेले, 2 राहिले. 2तून 0 गेले, 2 राहिले. 2.2444 हा आपल्याला आले. आता याचा अँटीलॉग काढायचा. अँटीलॉग कसा काढणार पहा, 24चा पॉईंटच्या नंतर पाहायचा अँटीलॉग काढताना. 24चा 44 मध्ये बघायचा. 24चा 44 मध्ये अँटीलॉगचा टेबल हा असा वेगळा असतो, तिथे पॉईंटच्या नंतर सगळं दिलेलं असतं. 24चा 44 मध्ये 0 1 2 3 4. आता इथे झालं पहा ना, 0.2444. 24चा 4 मध्ये पाहिलं, आता 4 इकडे पाहायचं, इथे 1 2 3 4 2 आहे. म्हणजे इथे 1754 आहे, प्लस 2 केलं की 1756 येऊन जाईल. त्याला तिकडे लिहायचं 1756. आता पहा, डेसिमल पॉईंटच्या आधी किती नंबर आहे, अँटीलॉग करताना काय करायचं, कोणता नंबर आहे बघायचं, किती नंबर आहेत हे नाही बघायचं. जेव्हा आपण लॉग करत असतो तेव्हा किती नंबर आहेत ते बघितलं. 3 नंबर होते, -1 केलं, 2 लिहिलं. किती नंबर आहे डेसिमलच्या आधी, 1 नंबर आहे, -1 केलं, इथे 0 लिहिलं. आता अँटीलॉग करताना कोणता नंबर आहे ते बघायचं. कोणता नंबर आहे, 2 आहे, त्याच्यामध्ये +1 करा म्हणजे 3. म्हणजे 3 डिजिटच्या नंतर तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे. 1 2 3 म्हणजे पॉईंट येणार आहे इथे. पिकोमीटर. आन्सर आलं 175. तर पहा, कॅल्क्युलेशन करूनही 175 आलं आणि लॉगने सुद्धा 175च आलंय. या क्वेश्चनसाठी अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करणं बेस्ट मेथड होती, कारण इमिजिएटली आन्सर येत आहे. चला सेकंड क्वेश्चन कडे जाऊयात. काय म्हणतो सेकंड क्वेश्चन पहा, अल्युमिनियम क्रिस्टलाइजेस इन क्यूबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर विथ युनिट सेल एज लेंथ ऑफ 353.6 पिकोमीटर. एज लेंथ दिलेली, ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॉट इज द रेडियस ऑफ अल्युमिनियम ॲटम. पिकोमीटर मध्येच रेडियस काढायची आपल्याला, किती येणार आहे रेडियस ते सांगा. पुढे ते क्वेश्चन विचारतात, हाऊ मेनी युनिट सेल्स आर देअर इन 1 cm³ ऑफ अल्युमिनियम. अल्युमिनियमचा व्हॉल्यूम जर 1 cm³ दिलेला असेल तर त्याच्यामध्ये किती युनिट सेल्स असतील. आता युनिट सेल्स कसे कॅल्क्युलेट करायचे याचे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. पहा, अल्युमिनियम हॅज कोणतं स्ट्रक्चर आहे, सीसीपी. सीसीपी म्हणजेच कोणतं असतं, एफसीसी स्ट्रक्चरच असतं ना. मग त्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याकडे, फॉर्म्युला आपल्याकडे आहे रेडियस इज इक्वल टू ए अपॉन 2√2. आत्ताच पाहिला होता आपण, है ना. सो आर इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय दिली आहे, 353.6 पिकोमीटर डिवाइड बाय 2 × 1.41. आणि पुन्हा तीच सिच्युएशन आपल्याकडे आलेली आहे, 353.6 डिवाइड बाय 2.82. आता याला तुम्ही डिवाइड करूनही सॉल्व्ह करू शकता. आता इथे एक्सरसाइजचा क्वेश्चन असल्यामुळे ऑप्शन नाही आहेत, आणि ऑप्शन नसल्यामुळे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत ना. मागच्या क्वेश्चन मध्ये काय झालं, तर 4 ऑप्शन होते, तर आपण जेव्हा डिवाइड करताना आपल्याला कळालं की 100च्या रेंज मध्ये येणार आहे, त्यामुळे आपण काय केलं, तर तिथे काही ऑप्शन एलिमिनेट केले होते, 2 ऑप्शन एलिमिनेट केले. नंतर डिवाइड करताना कळलं की अरे 7 येणार आहे, 8 तर येणार नाही, म्हणून आन्सर आधीच आपल्याला कळालं पूर्ण कॅल्क्युलेशन करायच्या आधी.
पण इथे काय आहे ना, इथे आपल्याला ऑप्शन नाही आहेत. मग अशा केसमध्ये तर मी स्वतः चूज करेल की लॉग टेबलने करतो, किंवा मला आवडतं मल्टिप्लाय डिवाइड करायला तर मी त्या मार्गाने जाईल. पण आता सीईटी साठी किंवा बोर्ड एक्झामसाठी लॉग टेबल असतो. तर आजचा आपल्या व्हिडिओचा उद्देशच हा आहे की लॉग टेबल कसा अप्लाय करायचा हे शिकायचं. म्हणून आज आपण कॅल्क्युलेशन लॉग टेबलने करूया. ठीक आहे, तर पहा, लॉग अप्लाय करत असताना काय करावं लागेल आपल्याला, रेडियस इज इक्वल टू अँटी लॉग आणि मग लॉग, आणि त्याच्यामध्ये येईल 353.6 डिवाइड असल्यामुळे मायनस लॉग ऑफ 2.82 अँटी लॉग ऑफ. आता जेव्हा आपण याचा लॉग करतो आहोत तेव्हा डेसिमल पॉईंटच्या आधी किती नंबर आहे, 3 नंबर आहे. सो 3 - 1 किती येऊन जाईल, 2 पॉईंट काहीतरी येईल, मायनस इथे डेसिमल पॉईंटच्या आधी किती नंबर आहे, एकच नंबर आहे. सो 1 - 1 इथे काय येऊन जाईल, 0 पॉईंट काहीतरी येईल. आता लॉग बघूया, 35चा 36 मध्ये बघायचा आहे, लॉग बघायचा आहे, गडबड करायची नाही. कळालं, लॉग शोधून अँटी लॉगच्या टेबलमध्येच बघताय. लॉगच्या टेबलमध्ये बघायचं 35चा 36 मध्ये 0 1 2 3 म्हणजे हे 5 4 7 8, 36 मध्ये म्हणजे 1 2 3 4 5 6. सो 5 4 7 8 प्लस 6 आहे, म्हणजे काय येऊन जाईल बरं हे, 14, म्हणजे हे इथे येईल 8, 5 4 8 4 येते, 5 4 8 4 येत आहे. लिहूयात 5 4 8 4. आता इथे काय करायचं आपल्याला, 28चा 2 मध्ये बघायचं. 28चा 2 मध्ये पहा ना, इथे युजच केलं ना आपण लॉग, काय येतं 4502 है ना. क्वेश्चन प्रॅक्टिस केल्याने पहा अशा व्हॅल्यू लक्षात राहतात. 4502 यूज करूयात त्याला डायरेक्ट इथे, 4502. चला, मायनस करायची वेळ आलेली आहे. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 8 मधून 0, 8 लिहा. 4 आणि 5 होऊ शकत नाही. 14 मधून 9 गेले, 14 मधून 5 गेले, 9 राहिले. इथे 4 मधून 4 गेले, 0 राहिले. आणि इथे काय येईल आता, 2 येईल. 2 मधून 0 गेले, 2च राहतील ना, नाही. पण इथे आपण बरोबर 2 येतील. आता काय करायचं आपल्याला, अँटी लॉग पाहायचा आहे, अँटी लॉग पाहायचा आहे. आता अँटी लॉग पाहताना कोणता पाहायचा आपल्याला कळलंय ना, पॉइंटच्या नंतरचे जे नंबर्स आहेत ना त्याच्यामधून आपल्याला अँटी लॉग पाहायचा आहे. पॉइंटच्या नंतर, डेसिमल पॉइंटच्या नंतर येणारे जे नंबर आहेत त्याच्यामध्ये पाहायचा. म्हणजे आपल्याला पाहायचे 09चा 82 मध्ये, 09चा 82 मध्ये अँटी लॉग, 09 82 80 ही लाईन आहे ना, 8 म्हणजे 1253, आणि 2 मध्ये पाहिलं तर काय 1 आहे, म्हणजे 1254 होऊन जाईल. 1254 1254 अँटीलॉग लिहितोच आहेत, तर इथे अँटीलॉग कशाला लिहायचं, 1254 पिकोमीटर. पॉइंट मी पहा ना 3 नंबरच्या नंतर दिलाय. का दिला 3 नंबरच्या नंतर, इथे कोणता नंबर आहे, 2 नंबर आहे, त्यात प्लस 1 करा 3, मग 3 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा. म्हणजे हा जो फर्स्ट क्वेश्चन होता यांचा, की जर एज लेंथ 353.6 पिकोमीटर आहे तर रेडियस किती असेल, तर रेडियस आपल्याला 125.4 मिळालेली आहे. आता नेक्स्ट पार्ट काय क्वेश्चनचा, हाऊ मेनी युनिट सेल्स आर देअर इन 1 सेंटीमीटर क्यूब. युनिट सेल्स किती असतील, तर पहा युनिट सेल्सचा फॉर्म्युला आपण लास्ट टाइम पाहिलेला आहे. काय नंबर ऑफ युनिट सेल्स काढायचे असतील आपल्याला, तर फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम डिवाइड बाय जे गिवन आहे क्वेश्चन मध्ये, आणि व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. आता युनिट सेलचं व्हॉल्यूम, क्युबिक युनिट सेल आहे म्हणजे व्हॉल्यूम तर एक क्यूबने काढणार ना आपण, बरोबर ना. पहा, सो नंबर ऑफ युनिट सेल्स इक्वल टू टोटल व्हॉल्यूम, तो 1 सेंटीमीटर क्यूब दिलेलं आहे, आणि व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल, एका युनिट सेलचं व्हॉल्यूम आपण त्याच्या एज लेंथचा काय करणार, आपण क्यूब करणार. अच्छा, पण इथे प्रॉब्लेम असा आहे पहा, की इथे सेंटीमीटर क्यूब दिले त्यांनी, क्वेश्चन मध्ये जे व्हॉल्यूम दिले ते 1 सेंटीमीटर क्यूब आहे, आणि आपली जी एज लेंथ आहे ती पिकोमीटर मध्ये. म्हणजे आपल्याला पहिलं काय करावं लागेल, पहिलं आपल्याला त्याला कन्वर्ट करावं लागेल सेंटीमीटर मध्ये. पहा 353.6 पिकोमीटर. आता 1 पिकोमीटर म्हणजे किती असतं, 10⁻⁻10 सेंटीमीटर असतं, राईट. सो 353.6 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर येईल. आता या पॉइंटला शिफ्ट करूयात आपण, एकदा दोनदा पॉइंटला शिफ्ट केलं म्हणजे काय होईल, 3.3536 इंटू 2 वेळा शिफ्ट केलं, इकडचे 2 निघून जातील, म्हणजे -8 सेंटीमीटर येऊन जाईल, राईट. याला यूज करतो मी इथे, 3.536
इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर रेस टू क्यूब. 1 सेंटीमीटर क्यूब स्वच्छ अक्षरात लिहूया, स्वच्छ सेंटीमीटर क्यूब डिवाइड बाय 3.536 चा क्यूब इंटू 10⁻⁻8 चा क्यूब केला तर 10⁻⁻24 होईल आणि सेंटीमीटरचा क्यूब होईल. हे कॅन्सल झाले. आता काय करू शकतो आपण, इथे हे जे 10⁻24 आहे हे डिनॉमिनेटर मध्ये आहेत, बरोबर ना. याला आपण घेऊन जाऊयात न्यूमरेटर मध्ये. वरती काय होऊन जाईल, 10⁻⁻24 चं 10⁻+24 होऊन जाईल डिवाइड बाय 3.536 क्यूब. इंटरेस्टिंग, याच्यामध्ये लॉग अप्लाय करायला मजा येईल. पहा कसा लॉग अप्लाय होईल. अँटीलॉग लॉग ऑफ 10⁻24 डिवाइड असल्यामुळे मायनस लॉग ऑफ 3.536 चा क्यूब डिवाइड बाय. चला, आता लॉगची काय प्रॉपर्टी आहे, जी व्हॅल्यू पॉवर मध्ये असते ना ती इथे पुढे येऊन मल्टिप्लाय होते. पॉवर मध्ये असणारी व्हॅल्यू पुढे येऊन मल्टिप्लाय होईल. सो 24 इंटू लॉग ऑफ 10 मायनस 3 इंटू लॉग ऑफ 3.536. लॉग 1 टू लॉग 10 या व्हॅल्यू तर आपल्या लर्न झाल्या पाहिजेत. लॉग 1 टू लॉग 10 या व्हॅल्यू आपल्या लर्न झाल्या पाहिजेत. आता लॉग 10 काय बा, लॉग 10 ची व्हॅल्यू येते 24 इंटू 1 मायनस 3 इंटू, आता इथे 3.536 आहे ना, बरोबर. म्हणजे एकच नंबर आहे, डेसिमल पॉईंटच्या आधी एक नंबर आहे. 1 - 1 0 येऊन जाईल. पॉईंट 35चा 36 मध्ये बघायचा आहे. 35चा लॉग 36 मध्ये बघायचा आहे. आत्ताच तर पाहिला होता आपण इथे. 35चा 36 मध्ये किती होतोय, 5484 येतोय ना, 5484 येतोय. चला यूज करूया त्याला. 5484 5484. ओके, आता वेळ आहे मल्टिप्लाय करायची. चला इथे मल्टिप्लाय करूयात, काय येतंय पाहूयात. अँटी लॉग ऑफ, नुसता ए लिहितो हा मी, फक्त ए म्हणजे अँटी लॉग आहे. 24 मायनस मल्टिप्लाय करूया 3 ने त्याला, राईट. आता 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, 3 चौक 12 होत आहे. सो इथे 2 येईल, 1 कॅरी झाले, 8 त्रिक 24 आणि 1 25 येतील. इथे 2 कॅरी झाले, 3 चौक 12 आणि 2 14 येतील. इथे 1 कॅरी झाला, 5 त्रिक 15 आणि 1 16 येतील. इथे 1 कॅरी झाला, बरोबर. म्हणजे साधारणतः येणार आहे 1.6452. 1.6452 मायनस करूयात अँटीलॉग काढण्यासाठी. 24 मधून 1 पॉईंट इथे मायनस करतो. 1 2 रिस्क नाही घ्यायची कॅल्क्युलेशन्स मध्ये. आपल्या कॉलेजचं ऍडमिशन त्या मार्कांवरती डिपेंड आहे. नो रिस्क. 10तून 2 गेले 8, 9तून 5 गेले 4, 9तून 4 गेले 5, 9तून 6 गेले 3, 3तून 1 गेले 2, 2. 22.3548. ओके, ठीक आहे. याला रफ करतो मी आता. आता आपल्याला याचा अँटीलॉग काढायचा आहे. कोणाचा अँटीलॉग बघायचा, 3/5चा 48 मध्ये बघायचा. 3/5चा 35चा 48 मध्ये बघा. अँटीलॉग 35चा 48, 35 मिळालं मला. 35 म्हणजे 35 बरं का, बऱ्याच इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठीतले नंबर कळत नाहीत. 0.35 चा कशामध्ये बघायचा आहे हे बोलण्यात मी हे विसरलो. 48 मध्ये, 48 मध्ये 35चा 48 मध्ये 0 1 2 3 4 2259 2259 8 मध्ये बघायचं. 8 काय, 1 1 2 3 4 5 6 7 8 4, बरोबर ना. 12259 प्लस त्याच्यामध्ये किती ऍड करायचेत, 4 ऍड करायचे, बरोबर. सो 2259 प्लस 4 किती येत आहे, 13 6 22 2263 2263. आता याच्यात गंमत पहा कशी आहे. 2263 लिहून घ्यायचं. आता पॉइंटच्या आधी कोणता नंबर आहे ते बघायचं ना अँटीलॉग करताना. तर 22 नंबर आहे, त्यात +1 करायचं, 23 येतं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 23 नंबर घ्यावे लागतील. मग तिथून पुढे 0 द्यावा लागेल, पॉइंट द्यावा लागेल. हे तर आपण करू शकत नाही. मग इथे एक ट्रिक लक्षात ठेवायची. काय करायचं, हा जो नंबर आहे ना त्याला तुम्ही 10च्या पॉवर मध्ये लिहून टाकायचं. 10च्या पॉवर मध्ये लिहून टाकायचं. 22 23 50 60 100 काय असेल ते पॉईंटच्या लिहिलं आणि इथे एका डेसिबल नंतर पॉईंट द्यायचा.
आता एका डेसिमल नंतर पॉईंट दिला याचा अर्थ काय आहे, 22 + 1 23 व्हायला पाहिजे होतं, पण त्या 23 मधला एक डेसिमल पॉईंट इथे कव्हर केला, उरलेले 22 इथे लिहिलेत आपण. याचाच अर्थ हा जो कोणता क्वेश्चन आहे, ॲल्युमिनियमचा क्वेश्चन आहे आपला, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला युनिट सेल्स किती असतील ते काढायला लावलेत. तर त्याच्यामध्ये युनिट सेल्स असणार आहे 2.263 × 10⁻²2. मला वाटतं या क्वेश्चनमध्ये इथे जे कॅल्क्युलेशन आपण करत होतो लॉग टेबल, लॉग यूज करून, की पॉवर जी असेल ती इथे मल्टिप्लाय होते, लॉग बघणे, मग अँटी लॉग करणे, आणि जेव्हा अशी व्हॅल्यू होती तेव्हा काय ट्रिक वापरायची लॉगमध्ये, ते डायरेक्ट आपल्याला इथे समजलंय. चला तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. हे 2 एक्सरसाइजचे क्वेश्चन आपण केले. आता सीईटीचे PYQs आपण पाहतोय. पहा, हा सीईटी 2023चा PYQ आहे. फाइंड द रेडियस ऑफ मेटल ॲटम इन सिंपल क्युबिक युनिट सेल हॅव्हिंग एज लेंथ ऑफ 334.7 पिकोमीटर. सिंपल क्युबिक युनिट सेल आहे, आणि सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी रेडियस आणि एज लेंथचं जे रिलेशन आहे फॉर सिंपल क्युबिक युनिट सेल, मला वाटतं तुमचं ते पाठ झालं असेल. आता मागचा व्हिडिओ बघून तुमचं ते पाठ झालेलं पाहिजे. A/2 आहे. आता ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 330.7 डिवाइड बाय 2. याला कशाला लॉग वापरायचा आहे, 2 ने डिवाइड करायला डायरेक्ट करून टाकायचं. बे एके बे, उरले 3, 13, बेसक 12, उरला 1, बेसाती 14, उरले 0, बेत्रिक 6 आणि बेपंचे 10. 167.35 पिकोमीटर. ओहो, सीईटीला असेच क्वेश्चन यायला पाहिजे. सीईटीला आपल्याला कसे क्वेश्चन्स येत आहेत हे तर डिपेंड करतंय आपली मेहनत किती इमानदारीची होती, नाही का. जेवढी इमानदार आपली मेहनत, तेवढे सोपे क्वेश्चन आपल्याला वाटणार. चला, तो ऑप्शन ए करेक्ट आहे ना याच्यामध्ये, है ना. सिंपल क्वेश्चन होता. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. क्वेश्चन 4. कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. म्हणजे चला, सिंपल क्युबिक कव्हर झालं आपलं. फेस सेंटरचे तर 2 क्वेश्चन झाले. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलचा एक क्वेश्चन आहे. मेटल ॲटम इज 227. म्हणजे आता इथे रेडियस दिलेली आणि एज लेंथ काढायची. रेडियस दिलेली आणि एज लेंथ काढायची. सर्वात प्रथम फॉर BCC युनिट सेल काय असतो फॉर्म्युला, बॉडी डायगोनल घेतो ना आपण, याचाच अर्थ 4R जे आहे ते इक्वल असणार आहे √3A ला. सो आपल्याला काय काढायचं, एज लेंथ काढायची. सो A इज इक्वल टू काय येऊन जाईल, 4/√3R येऊन जाईल. सो A इज इक्वल्स टू 4 इंटू रेडियसची व्हॅल्यू काय दिली आहे, 227 डिवाइड बाय √3 ची व्हॅल्यू काय असते, पाठ झाली पाहिजे, 1.73. मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. तसे नसेल करायचं तर लॉग अप्लाय करा. आजचा व्हिडिओचा उद्देशच आहे लॉग अप्लाय करणे. सो आपण लॉग अप्लाय करूया. ठीक आहे. सो पहिलं तर अँटीलॉगला मी फक्त ए लिहितो. लॉग ऑफ 4 मल्टिप्लाय असल्यामुळे प्लस, लॉग ऑफ 227 डिवाइड असल्यामुळे मायनस, लॉग ऑफ 1.73. चला पुढे सॉल्व्ह करूयात. लॉग 4 ची व्हॅल्यू 1 to 10 तर पाठ झालं पाहिजे. माझं तर पाठ झालेलं आहे. जेईचा, इंजिनिअरिंगचा, ॲडव्हान्सचा शिक्षक असल्यामुळे काही कॅल्क्युलेशन माझे लर्न आहेत, तुमचेही लर्न झाले पाहिजेत. 0.6020 है ना. लॉग 4 पहा ना, लॉग 2 सोप्पा आहे ना. लॉग 2 ची व्हॅल्यू काय, 0.3010 असते. मग लॉग 4 करताय, 4 म्हणजे काय, लॉग ऑफ 2 चा स्क्वेअर, मग 2 चा स्क्वेअर होतो. मग 2 इकडे पुढे मल्टिप्लाय होणार लॉग 2. आता लॉग 2 ची व्हॅल्यू काय, 0.3010. 2 ने याला मल्टिप्लाय करा, 6020 येऊन जाईल ना. अरे सोपं आहे ना. अशा पद्धतीने मी कॅल्क्युलेशन केलंय. हवं असेल तर मी एक वेगळा शॉर्ट बनवेल या लॉगच्या व्हॅल्यूज वरती. सध्या मी तुम्हाला असं सांगितलं की काय केलं मी. प्लस लॉग ऑफ 227. इथे एकच नंबर होता पॉईंटच्या आधी, 1 - 1 0 घेतलं. 3 नंबर आहे, 3 - 1 2 पॉईंट. 22 चा लॉग 7 मध्ये बघावा. 22 चा लॉग 7 मध्ये बघावा. 22 चा 0 1 2 3 4 5 6 3541 है ना. 3541 7 मध्ये पाहतोय आपण लॉग ना. 3541 चेक करतो. 3541 7 मध्ये, ओ 6 आहे हा तर. 22 चा 0 1 2 3 4 5 6 7. अच्छा, 3560 येतोय लॉग त्याचा.
तर 3560 लिहून टाकूयात. मायनस 1.73, पॉईंटच्या आधी एकच नंबर आहे, 1 - 1 काय येणार 0. पॉईंट 17चा 3 मध्ये बघायचा आहे. 17चा 3 मध्ये बघत असताना 17 इथे आहे, 0 1 2 3 2380 2380 लिखलो 2380. चला, सो ए इज इक्वल्स टू अँटीलॉग ऑफ, या दोघांचं ऍडिशन करावं लागेल, 0 0 0 2 6 8 0 5 5 6 3 9.2 मायनस 0.2380. चला, मायनस करायची वेळ आली, 0तून 0 गेला, 0च राहिला, 8तून 3 गेले, 5 राहिले, 5 - 8 होत नाही, म्हणून 15 - 8 केले की 7 येतात. आणि आता इथे 7 असल्यामुळे 9 - 2 पुन्हा काय येऊन जाईल, 9 5 15तून 0तून 0 गेले 0, 8तून 3 गेले 5 राहिले, 8तून 3 गेले 5 राहिले, 5तून 8 जात नाही म्हणून 15तून 8 घालवले 7 आले. त्यानंतर मग इथे 8 होते, म्हणून इथे काय होणार आहे, मायनस केल्यानंतर 8तून 2 गेले 6 राहिले, पॉइंट आपल्याला इथे मिळणार आहे 2 जसेच्या तसे, है ना. मायनस केला आपण. तुम्हाला म्हणजे कॅल्क्युलेशन करताना एकदम आरामात, सावकाश आणि शांततेने करायचे, म्हणजे डबल आपल्याला चेक करायची गरज लागत नाही, बरोबर ना. इथे अँटीलॉक कोणाचा बघायचा होता आपल्याला, सॉरी लॉक कोणाचा बघायचा होता, 17चा 3 मध्ये ना. 17चा 3 मध्ये लॉक काय येतोय बरं, 1 0 1 2 3 2380 आहे. मी इथे लिहिताना काहीतरी गफलत केली, इथे मी 2830 लिहिलं, पहा, स्मॉल मिस्टेक, 2380 आहे, 2380 आहे, तरीच मला काहीतरी गडबड वाटलीच. 0तून 0 गेले 0, 8तून 8 गेले 0, 5तून 3 गेले 2, 9तून 2 गेले 7.2. ओ, हे करेक्ट आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, अँटीलॉग बघायचं. पॉईंटच्या आधी कोणता नंबर आहे, 2, 2 + 1 3 येतं ना, त्याचा आपण नंतर करूयात. आधी आपण 72चा 00 मध्ये अँटीलॉग पाहूयात. 72चा 00 मध्ये अँटीलॉग किती येईल, 72चा 0 आहे 5370, पहा ना, नाही सॉरी 72 5248 आहे, 5248 लिहून टाकूयात, 5248. इथे नंबर 2 आहे, 2 + 1 करा 3, 1 2 3 नंबर येणार इथे, पॉइंट येणार इथे, 524.8 पिकोमीटर मध्ये आलेलं आहे. आपल्याला आन्सर हवं आहे सेंटीमीटर मध्ये, टेन्शन घेऊ नका, कन्वर्ट करायची गरज नाही. 5.24 ने आपल्याला कळतंय की ऑप्शन बीच हे करेक्ट ऑप्शन असणार आहे, है ना. ऑप्शन असल्यावरती एकदम सोपं काम असतं, आपल्याला सोपं जातं कॅल्क्युलेशन्स करायला. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉगचे कॅल्क्युलेशन्स कव्हर केले, कसं त्यांना अप्लाय करायचं हे कव्हर केलं, आणि हा जो एक पार्ट होता ज्याच्यामध्ये एज लेंथ आणि रेडियस कोणीतरी एक दिलेला असताना दुसरी व्हॅल्यू कशी डिटरमाइन करायची हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. या चॅप्टरचा जो कोर पार्ट होता ना, एकदम ज्याला आपण म्हणतो सॉलिड स्टेट, वॉइड्स वगैरे, पॅकिंग एफिशियन्सी, लेयर्स कसे होतात, क्वेश्चन्स, एज लेंथ काढणे, डेन्सिटी वालं रिलेशन, मोलार मासचा, आणि तो संपूर्ण कोर पार्ट आपण कव्हर केलेला आहे. इथून जो पुढचा उरलेला पार्ट आहे आता, डिफेक्ट्स वगैरे, तो थेरोटिकल पार्ट राहिलेला आहे. डिफेक्ट्स आहे किंवा इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहेत, तो पुढच्या येत्या 2 लेक्चरमध्ये तो पार्टही संपून जाईल. त्याच्यावरती क्वेश्चन सीईटी मध्ये येत नाहीत असं नाहीये, पण मेहनत या पार्टला आहे, जिथे कॅल्क्युलेशन्स, फॉर्म्युलेज. तर मी जिथे जिथे शक्य आहे तिथे तुम्हाला ॲनिमेटेड स्वरूपात दाखवलं की पहा कसं समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन आपण पाहिले की हे डिफिकल्ट सगळे कॅल्क्युलेशन लॉगच्या पद्धतीने सोपे कसे करायचे हे आपण शिकलो, किंवा बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना मी तुम्हाला ट्रिक सुद्धा देतोय कॅल्क्युलेशन्सच्या, है ना. तर तुम्ही कन्सिस्टन्सली बनून राहा आपल्या चॅनल सोबत, व्हिडिओज पाहत राहा. इतर मित्रांना, तुमचे कोणी नातेवाईक मित्रमैत्रिणी असतील जे 11-12 मध्ये प्रिपरेशन करतात, सीईटीचं किंवा जेईचं किंवा नीटचं, त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवा. जेवढे मुलं सोबत जोडले जातील तेवढंच माझंही मोटिवेशन वाढेल आणि मी जास्तीत जास्त वेळ देऊ शकेल हे व्हिडिओज बनवायला. मेहनत लागते मित्रांनो व्हिडिओज बनवायला, कंटेंट काय आहे काय नाही आहे. मी एक जेई मेन्स आणि ॲडव्हान्सला शिकवणारा शिक्षक आहे, त्यामुळे सीईटीचे क्वेश्चन बघून आणि त्या मार्फत तुम्हाला काय मार्गदर्शन करता येईल हे सुद्धा मी करत. आता बरीचसे विद्यार्थी असे आहेत ना
जे जेईचा क्लासेस लावलेले आहेत, म्हणजे मोठ्या मोठ्या क्लासेसमध्ये शिकतात. आता मी शिकवतो ना मुलांना, मला माहित आहे. तर सगळेच विद्यार्थी काय क्वालिफाय होणार नाहीयेत. 15 लाख विद्यार्थी जेईसाठी अटेम्प्ट करतात. त्यापैकी पहिल्या 16-17 हजार किंवा 15 हजारच धरा ना, 15 लाखापैकी 15 हजार विद्यार्थ्यांना जेई ऍडव्हान्स मध्ये सीट मिळणार आहे, म्हणजे IIT मध्ये ऍडमिशन मिळणार आहे. म्हणजे 1% चान्सेस आहेत. जेई मेन्स मध्ये NIT मध्ये 30-31 हजार काहीतरी सीट्स आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या 15 लाख विद्यार्थ्यांपैकी 30 अधिक 15 एक 45 ते 50 हजार विद्यार्थ्यांना NIT, IIT, IIT मध्ये ऍडमिशन मिळतं. बाकीच्या विद्यार्थ्यांना तर बीट्स, VIT तेही काही जास्त सीट्स नाही आहेत ना बीट्स मध्ये आणि VICT. तर आपल्याकडे सीईटीचा ऑप्शन राहिला मग. म्हणजे विचार करा, सीईटी मार्फत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणारे, इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी जास्त आहेत. आणि हा जो म्हणजे मी जेव्हा जेई मेन्स आणि ऍडव्हान्सच्या विद्यार्थ्यांना शिकवलं, तर हा मला मोठा गॅप सापडला त्याच्यामध्ये. कारण ती मुलं ना मग ज्यांचं जेई मेन्स मध्ये होतच नाहीये, ज्यांना लेस दॅन 100 मार्क्स येत आहेत, 40-50 मार्क्स येत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी सीईटी मध्ये खूप चांगला स्कोर करावा, याच्यासाठी आपला चॅनल आहे, हे लक्षात घ्या. अच्छा, मग असं म्हणा सर, तुम्हाला असं वाटतंय का की आम्हाला जेई मध्ये नको का आम्हाला चांगले मार्क्स यायला? जेई साठी सुद्धा मी कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री नावाची लेक्चर सिरीज पॅरलल चालू आहे माझी. त्याच्यामध्ये मी जेई साठी खास स्पेशल लेक्चर्स करतो. पण कसं आहे ना, पहिलं म्हणजे काय म्हणतात त्याला, समाजसेवा करण्याआधी आधी स्वतःचं घर कसं आहे ते बघावं. तसं मी महाराष्ट्रातला असल्यामुळे, मी स्वतः मराठी असल्यामुळे, पहिलं माझं ऑब्व्हियसली भावनिकरित्या मला असंच वाटतं की आपल्या मराठी मुलांचं पहिलं जेई किंवा सीईटी मधून खूप चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं पाहिजे. चांगल्या कॅम्पसमधून त्यांना लाखोच्या नोकऱ्या भेटल्या पाहिजे. कारण काय आहे ना, खेडपाड्यातली शेतकरी मुलं म्हणा, हातावरला काम करून पोट भरणाऱ्यांची मुलं म्हणा, गरीब परिस्थितीत राहणारी मुलं अशी असतात ना त्यांच्या नातेवाईकांना याविषयी काही माहित असतं, आजूबाजूला असं वातावरण नसतं की कोणीतरी सांगेल आपल्याला काय करायचं आहे, कशाने आपण आपलं भविष्य उज्ज्वल बनवू शकतो, हे समजून देण्यासाठी कोणी नसतं आजूबाजूला. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या जे आयुष्य माझं जे घडलेलं आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो. पण जेवढा तुमचं मोठा संघर्ष असतो ना, तेवढं यश सुद्धा आपलं मोठं असतं. तर अशा या खेडेपाड्यात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा आपला चॅनल आहे. तर काय करायचंय, कारण त्या अशा एखाद्या गरीब क्षेत्रातून, गरीब ठिकाणावरून, एकदम अडचणीच्या ठिकाणातून खूप संघर्ष करून वरती आलेला जो विद्यार्थी असतो ना, त्याला बघून त्याच्या आजूबाजूचे, त्याच्या एरियात राहणारे, त्याच्या गावात राहणारे आणखीन विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळतं. म्हणजे ती जी सक्सेस होण्याची जी एक मशाल त्या एका विद्यार्थ्याने हाती घेतलेली असते ना, त्याला पाहून अजून 100 जण तीच मशाल घेऊन पुढे जाण्याच्या तयारीत असतात, आणि हे आपल्याला पाहिजे. म्हणून तर आपल्या चॅनलचं नाव द अल्केमिस्ट आहे ना. अल्केमिस्टचा अर्थ काय आहे? द पर्सन हू कॅन टर्न ऑर्डिनरी इंटू एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सामान्यातून असामान्यतेकडे जाण्याचा हा प्रवास आहे. तर माझा प्रत्येक सामान्य विद्यार्थी जो आहे तो असामान्य बनला पाहिजे, हेच आपल्या चॅनलचं ध्येय आहे. आणि याच ध्येयाला सरून मी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा हे व्हिडिओ बनवतोय तुमच्या सर्वांसाठी. कृपया भरपूर लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा होईल. महाराष्ट्राच्या 11वी-12वी सायन्स करणाऱ्या प्रत्येक घराघरात हा व्हिडिओ किंवा हा चॅनल पोहोचला पाहिजे, याची सर्व जबाबदारी तुमच्या लोकांची आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.